रामभाऊ जाधव 1100चं प्राइज अखिलेश सिंगसाठी. चला फलंदाज चला पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. चैतन्य गाडवे यांच्या वतीने शंतनू जाधवसाठी 1000चं प्राइज. टॉस जिंकलं दोन्ही म्हणून. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. आता ब गटातील मॅच सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि जशी मॅच सुरू होईल आपल्याला आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. तो आवाज असेल आदरणीय नरेश ढोमेसर यांचा. थँक्यू. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. प्रेम म्हणजे काय असतं? चातकाला पावसाची असतं, टपोऱ्या दवबिंदूला गवताच्या पातेशी असतं. जे चंद्राला चांदण्यांशी असतं, इंद्रधनुष्याला क्षितिजाशी असतं, सळसळणाऱ्या वाऱ्याला गरजणाऱ्या ढगांशी असतं. जे फुलपाखराला फुलाशी असतं, काजव्याला घनदाट अंधाराशी असतं, गुणगुणणाऱ्या पतंगाला मिणमिणत्या दिव्याशी असतं, सुखाला दुःखाशी असतं, हसण्याला रडण्याशी असतं, रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं. जे हळुवार जपायचं असतं, हृदयात साठवून ठेवायचं असतं, किती दुःख झालं तरी असं जगायचं असतं. प्रेम म्हणजे काय असतं? जे फक्त शेवटपर्यंत तिच्यात आणि आपल्यात असतं, त्याच्यात आणि आपल्यात असतं. सर्वांना पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा. सन्माननीय कुमारजी दहिवळ यांच्याकडून किशोर लोखंडे यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. मनापासून धन्यवाद. बक्षिसांचा खेळाडूंवरती वर्षाव होणारी स्पर्धा म्हणजेच शिर्डी प्रीमियर लीग. आजच्या कॉलबॅकच्या दुसऱ्या गटातील पहिल्या लढतीचा शुभारंभ लगेच आपल्या समोर येतो. ओ साई 11 शिर्डी विरुद्ध फैसल 11. दोन तगड्या फौजा एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. खरं तर दोन्ही संघांचा पहिल्या फेरीतला खेळ अत्यंत सुंदर होता, पण काही सामन्यांमध्ये विजय संपादन करताना त्यांना अडचणी आल्या, विजयामध्ये सामन्याचं रूपांतर करताना त्यांना अडचणी आल्या आणि कॉलबॅकमध्ये त्या संघाने यावं लागले. पाहायचं इथे त्यांचा खेळ किती बहरतोय, किती फुलतोय, किती सजतोय, किती निखरतोय त्यावरती अवलंबून असेल की आज सुपर 8 मध्ये या दोन संघांपैकी की अजून तिसरा संघ पोहोचणार आहे आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही समस्या असू शकतात. या स्पर्धेचं सुकाणू यशस्वीपणे मागची सगळी पर्व यांनी हाताळलेलं आहे. शिर्डी नगर परिषदेतील गटनेते सन्मान्य किरणभाऊ कोते पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रचंड करारी व्यक्तिमत्व, धाडसी व्यक्तिमत्व आणि सातत्यानं जनसामान्यांच्या सेवेशी कटिबद्ध असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच किरणभाऊ कोते पाटील मैदानामध्ये दाखल आहेत. आणि जरूर जी समस्या असेल त्या समस्येला लगेचच ते दूर करतील, कारण तो त्यांचा हातखंड आहे. मग समस्या शिर्डी शहराशी संबंधित असेल, समस्या कोणत्या दोन कुटुंबांशी व्यक्तींशी असेल, समस्या अजून कोणती असेल, किरणभाऊ कोते पाटील यांच्यासाठी ती समस्या नसते, तर त्यावरती त्यांच्याकडे लगेच
तात्काळ रामबाण उपाय असतो. छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी कॉलबॅक राऊंड पहिला सामना फैजल 11 विरुद्ध साठी 15,551 रुपयाचं रोख बक्षीस आहे, जे राहता तालुका खेळाडू मर्यादित असणार आहे. स्वर्गीय शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ संदीपजी बडांगे आणि प्रवीणजी अवचर यांच्याकडून हे बक्षीस आपल्याला प्राप्त झालंय. उत्कृष्ट फलंदाज ऋषिकेश भाऊसाहेब भोसले पाटील स्वराज्य सेना शिर्डी शहर यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल, तर उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेशजी भाऊसाहेब भोसले पाटील स्वराज्य सेना शिर्डी शहर यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल. अनमोल सहकार्य तुषार भाऊ शेळके पाटील सामाजिक कार्यकर्ते, बापूसाहेब ठाकरे नगरसेवक शिर्डी नगर परिषद, पोपटदादा शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून बैठक व्यवस्था, राहुलजी गोंदकर पाटील सामाजिक कार्यकर्ते, सुधीर भाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते, गणेशजी सोनवणे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून तर अनेक अशी बक्षिसं आहेत. तर मॅचला सुरू होते एअरपोर्टच्या बाजूने. पहिला बॉल उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली ड्रॉप कॅच, जीवदान प्राप्त होईल. पहिल्याच बॉलवर जीवदान, आणि जीवदान कोणाला राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात, तुझे पता है तूने किसका कॅच छोड़ा है. वसिंग आक्रमण असं जळजळीत निखारे टाकत विचारलं होतं अब्दुल रज्जाकला, ज्यावेळेस 33 वर त्यानं सचिन तेंडुलकरला सोडलं होतं. यास परत एकदा उंच उंच उंच, आणि गोलंदाज तिथे, इथे कोणावर विश्वास ठेवला नाही. बद्री कदमला यश, कॉटन बोर्ड, पहिला फलंदाज अमोल डुबे बाद. एक और टपका, गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पहिला फलंदाज अमोल डुबे, पहिल्या चेंडूवरती धावबाद होताना वाचला तो, मात्र पुन्हा तीच चूक केली. जी पहिल्या बॉलला चूक केली होती ती चूक दुसऱ्या बॉलला पण केली. इथे बद्री कदमनं मात्र त्याला माफ केलं नाही. पहिला टप्पा पडला, खरं तर खाली आला चेंडू, वर उंच एलिव्हेशन जास्त मिळालं, टायमिंग खराब होतं ते, आणि गोलंदाज पहा काय सुंदर कॅच आहे. अप्रतिम झेल पकडला जाईल. पहिला मोठा धक्का, बिग विकेट. इंग्लिश में इन इंग्लिश करंट, हिंदी में झटका, मराठी मध्ये फटका बसलेला आहे. पहिलाच मोठा धक्का आहे हा. 440 ओव्हरचा करंट आहे, आणि अमोल डुबे बाद झाल्यानंतर अजून किरण भगत मैदानामध्ये येईल. घनश्याम सोनेजी आणि किरण भगत जोडी मैदानामध्ये. साई 11 शिर्डी संघाला मजबूती द्यायची असेल तर आता मोठ्या भागीदारीची गरज आहे. बद्री कदमचा आत्मविश्वास मात्र 7व्या मजल्यावर आहे. वाह वाह वाह, ही असते आत्मविश्वासाची कमाल. आणि विशेष म्हणजे आत्मविश्वास अशी गोष्ट आहे की ती एकाला झाला की 11 लोकांना लगेच होतो. म्हणजे कोरोना सुद्धा एवढ्या वेगात पसरणार नाही, आत्मविश्वास तेवढ्या वेगात पसरतो. एक धाव, माफ करा, एक गडी बाद 0. पहिलं षटक अजून सुरूच आहे. किरण भगत ऑन स्ट्राईक. नांदुरकी गावचे दडाडीचे सरपंच प्रथम नागरिक सन्मान्य पप्पूजी चौधरी तथा दिनेशजी चौधरी, विरेशजी चौधरी सर इथे उपस्थित आहेत. सरपंचांचं स्वागत. शिर्डी नगर परिषदेचे कार्यतत्पर कार्यकुशल नगरसेवक नितीन दादा कोते पाटील उपस्थित आहे. स्वागत. वाह वाह वाह, काय शॉट आहे. कव्हर्सच्या डोक्यावरून घनश्याम. किरण भगतच्या बॅट मधून धावा मिळतील 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बद्री कदमनं हात खोलायची संधी दिली नव्हती, एकदा दिली तिथे किरण भगतने आशेचा किरण दाखवला. परत एकदा यास कडक शॉट आहे, लांब आहे आणि तितकाच सुंदर आहे. धावा 6. लागोपाठचा दुसरा किरण भगतचा लफेदार षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिलं षटक संपणार आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, 1 गडी बाद. अखेर साई इलेव्हन शिर्डी पुन्हा एकदा योग्य रस्त्यावरती दाखल झालेले आहेत. पहिली गोष्ट त्यांच्यासाठी सुरुवात करणं खूप कठीण होतं. 4 चेंडू लागले पहिली धाव यायला, 1 गडी सुद्धा गमावला. पण या अडचणीतून पुन्हा तावून सुलाखून बाहेर पडतायत. 12 धावा फलकावर. निलेश वरपे गोलंदाज. फैजल 11 विरुद्ध साई 11 शिर्डी. अत्यंत काळजाचा ठोका चुकवणारे सामने खरं तर प्रेक्षकांसाठी अवर्णनीय पर्वणी घेऊन आलेले आहेत. निलेश साईबाबा मंदिराच्या बाजूने चेंडू स्वीप केला चेंडूला आणि 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. घनश्याम सोनेजी याच गावचा सितारा. शिर्डी घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर. घरच्या अंगणात. हो कुठेही खेळला त्याच्या अंगणात येतो. त्यानं कुठेही बॅट फिरवली तर बॉल बॅटवरच येणार आहे. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. इथे इथे एक बक्षीस आलेलं आहे. सातत्यानं आम्ही बघितलेलं आहे की निस्सीम क्रिकेटचे चाहते आहेत. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय नजीबभाई मुल्ला आणि नजीबभाई मुल्ला सरांकडून घनश्याम सोनेजीच्या अर्धशतकासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 2 चौकार इथे येत आहेत घनश्याम सोनेजीकडून. 20 लॉस ऑफ 1. शॉट ऑफ लेंथ. ओ हो पंच. वंडरफुल पंच. आश्चर्यकारक तोंडात बोट घालायला लावणारा षटकार घनश्याम सोनेजी. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हलकासा पुढे आला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंच केला कव्हरच्या डोक्यावरून. डाव्या पायावरती फोर्स जनरेट केला आणि चेंडूला दाखवला आसमान. लाजवाब षटकार. 26 साई 11 शिर्डी. घनश्याम सोनेजी नावाचं तुफान मैदानामध्ये. फुल टॉस होता आणि गॅप निश्चित खेळायचा प्रयत्न आहे. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा घनश्याम सोनेजी पूर्ण करेल. 16 वरती नाबाद घनश्याम सोनेजी. 28 वर 1 साई 11 शिर्डी. थोडा शांत होता घनश्याम सोनेजी. किरण भगतनं आणि अमोल डुबेनं पहिलं षटक पूर्ण खेळलं होतं. परत एकदा कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1च धाव इथे येऊ शकते घनश्यामला. आणि विशेष म्हणजे फार मोठ्या संख्येने चाहते, पाठीराखे, फॅन्स घनश्यामचा खेळ बघण्यासाठी उपस्थित आहेत. त्याच्या प्रत्येक फटक्याबरोबर आवाज येत आहेत प्रेक्षकांकडून. भोंगे वाजवले जात आहेत. आणि गावच्या मैदानामध्ये जर एक्सपर्ट क्राऊड असेल तर तो अभिमानाचा क्षण निश्चित मोठा असतो प्रत्येक खेळाडूसाठी. 29 वर 1 साई 11 शिर्डी. बाहेरची कड आहे आणि इथे किरण भगत परतेल. दुसरं यश फैजल 11 ला. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. किरण भगत. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. बाहेरची कड लागलेली आहे. बाउन्सचा अंदाज नव्हता. यस, थोडासा अतिरिक्त बाउन्स आणि बाहेरची कड घेत चेंडू यष्टीरक्षकानं
अप्रतिम कॅच केला. साई 11 शिर्डी संघाला दुसरा धक्का. 29 वरती 2 बाद होत आहेत. सुरुवात चांगली केली होती, 2 षटकार ठोकले होते किरण भगतनं, मात्र जसा पुढच्या चेंडूवरती समोर आला तो तिथेच बाद झालेला आहे. 29 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी, निलेश वरपेला यश. तर तिसरं षटक सुरू होणार आहे आणि तिसरं षटक पुन्हा एकदा एअरपोर्ट एंडच्या बाजूनं सुरू होईल. श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूनं गोलंदाजी सुरू होणार आहे. घनश्याम सोनजी, वैभव जाधव ही जोडी आता यापुढे. किरण खोबरे गोलंदाज. अष्टपैलू खेळाडू काय असतो किरण खोबरेकडून, निश्चित आपल्या तालुक्याला लाभलेला वरदान लाभलेला हा खेळाडू आहे किरण खोबरे. अमोल डुबे, घनश्याम सोनेजी हे निश्चित मोठे खेळाडू आहेत. आपल्या परिसराचं नाव लौकिक संपूर्ण देशभर या खेळाडूंनी केलेलं आहे. किरण खोबरे समोर फलंदाज. स्ट्राईक एंडवरती घनश्याम सोनेजी. 5 चेंडूमध्ये 17, सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे घनश्याम सोनेजी. ओ हो, फसलेला फटका. यष्टीरक्षक तिथे प्रयत्न करेल मात्र नाही पोहोचू शकत. जीवदान म्हणता येणार नाही पण हाफ चान्स होता. घनश्याम सोनेजी परत असा चान्स देईल याची शक्यता कमी आहे. 30 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी. आज खास करून घनश्यामचा खेळ बघण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत. काही प्रेक्षक तर 14 फेब्रुवारीची मीटिंग सोडून इथे आलेले आहेत, कारण घनश्याम सोनेजीचा खेळ आजच बघायला मिळणार आहे शिर्डीमध्ये. 14 फेब्रुवारी पुढच्या वर्षी पण येईल. यस यस, 1 धाव प्राप्त होणार आहे. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचतो. 31, 2 बाद 31 साई 11 शिर्डी. तिसरं षटक. या षटकामध्ये पहिल्या दोन्ही बॉलवरती मोठ्या पटक्यांपासून दोघांना अलिप्त ठेवलेलं आहे. वैभव जाधवनं खातं खोललंय. घनश्याम सोनेजी स्ट्राईक एंडवर. दोस्ती कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय जफारभाई पठाण उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारे आपण सगळेजण इथे आहोत. ओ हो, फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. घनश्यामला 1 धाव मिळणार आहे. सुरुवात अत्यंत आक्रमक केली होती, थोडा आता शांत झालेला आहे. हे महत्वाचं आहे की सातत्यानं एकदम तुम्ही आक्रमक खेळत गेलात तर त्याचा परिणाम होतो की तुमची विकेट जाऊ शकते. मग आम्ही सेहवागला ब्रेनलेस म्हणतो, अभिषेक शर्माला आम्ही ब्रेनलेस म्हणतो, रोहित शर्माला देखील आम्ही तेच म्हणत होतो की तो थोडा खेळला पाहिजे पण थोडं शांत झालं पाहिजे. यस यस, चेंडू आला, खाली राहिला होता, यावेळेस बॅट उचलली नाही. 1 धाव एव्हाना पुढे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे आणि वेगात धावतायत दोघंही. धाव पूर्ण होईल. पहिली धाव जोरात घेतली होती. दोन्ही स्क्वेअर लेग खूप मागे होता, मिड विकेट खूप लांब होता, दोघांना वेळ लागला यायला तिथे आणि त्याचा फायदा उठवला घनश्याम सोनेजी आणि वैभव जाधव दोघांनी. फलकावरती 34 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. साई 11 शिर्डी. परत एकदा बाउन्सर होता. हा वैभवचा प्रयत्न होता, हुक करायचा होता मात्र उशीर झाला होता. खूप उशिराने निर्णय घेतला त्यानं आणि याबरोबरच एक डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये किरण खोबरेच्या गोलंदाजीचं देखील कौतुक झालं पाहिजे. एकही मोठा फटका नाही. 5 बॉल त्याने टाकलेले आहेत. 3 चेंडूंवरती एकेरी धावे, 1 चेंडूवरती 2, 1 चेंडू डॉट आहे. 5 केवळ खर्च केलेले आहेत. ही योग्यता असते, ही उपयुक्तता असते आपल्या संघासाठी एखाद्या चांगल्या खेळाडूची. रिव्हर्स खेळायचं आहे. पुन्हा फसलेला प्रयत्न. षटक संपेल मात्र 5 धावा या षटकामधून. अप्रतिम गोलंदाजी. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 34 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. घनश्याम सोनेजी 19 वरती फलंदाजी करतायत. चौथं षटक सुरू होणारे. अर्धा डाव संपलेला आहे. 2 फलंदाज गमावलेले आहेत साई 11 शिर्डीनं आणि त्यांच्या समोर अजून टार्गेट मोठं करावं लागेल.
34 धावा धावफलकावरती आहेत. 67 प्रोजेक्टेड स्कोअर सॉफ्टवेअर दाखवतोय, पण प्रत्यक्षात त्याच्या पुढे जावं लागेल, कारण 80-82 धावा सुद्धा इथे कुचकामी ठरलेल्या आहेत. त्या धावांचं रक्षण करणं फलंदाजांसाठी नंदनवन पोषक असं एक ग्राउंड आहे. निलेश वरपे राऊंड द विकेट टाकायचा प्रयत्न, गुड लेंथ वरून बाउन्स मिळवलाय. निर्धाव चेंडू, घनश्याम सोनेजी स्ट्राईक एंडवर. शिर्डी नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय निलेश दादा कोते पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. ओ हो, अप्रतिम शॉट, स्क्वेअर कट, अत्यंत सुंदर. कलात्मकतेचा आविष्कार. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलकावरती धावा 38. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. माजी उपनगराध्यक्ष सन्मान्य निलेश दादा कोते पाटील मंचावर उपस्थित आहेत. खरं तर शिर्डी शहरामध्ये पहिल्यांदा समालोचनासाठी निलेश दादा कोतेंनी बोलवलं होतं. मला वाटतं 10 वर्ष आता त्या गोष्टीलाही झाले असतील. आज नगराध्यक्ष साहेब इथे आवर्जून उपस्थित आहेत, सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 सुरू आहे. एक चौकार घनश्यामच्या बॅटमधून आलेला आहे. पुन्हा एकदा घनश्याम स्ट्राईक एंडवर. या स्क्वेअर कट. आता क्षेत्ररक्षक आहे तिथं, डीपमध्ये प्रोटेक्शन जरूर. 1 धाव प्राप्त होऊ शकते घनश्यामसाठी आणि धावफलक पुढे पोहोचेल 40. साई 11 शिर्डी 2 गडीबाद 40. एक धाव सुद्धा महत्वाची आहे. बूंद बूंद से समंदर बनता है, थेंबे थेंबे तळे साचे. एक वीट रचूनच मोठी इमारत उभी राहू शकते. इमारत 27 मजल्याची असू द्यात किंवा बैठी असू द्यात. ओ हो, वाह वाह वाह, तोंडात बोट घालायला लावणारा हा षटकार आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. वैभव जाधवचा वार, गोलंदाज गार, जबरदस्त पलटवार, षटकार. वैभव आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल केला चेंडूला, मिड विकेटच्या डोक्यावरून दाखवला आसमान. ढगाला लाइटनिंग दाखवणारा हा षटकार. फलकावरती 46. 2 बाद 46. साई 11 शिर्डी. सन्माननीय सुजित दादा गोंदकर पाटील आणि सुनील काका गोंदकर पाटील दोन्ही अतिथींचं आगमन. आपलं सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सूरज तात्या शेळके यांची उपस्थिती आपलंही मनपूर्वक स्वागत. या डाव्या यष्टीवरती टाकलेला हा चेंडू वैभवसाठी पायावरती आदळतोय की बॅटची कट घेऊन निश्चित पायावरतीच आदळलेला आहे. लेग बाईची घोषणा पंचांकडून. एक अतिरिक्त धाव इथे येणार आहे. फलकावरती धावा 47. 4 षटकांचा खेळ संपला. 2 गडी बाद 47. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. चार षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये साई 11 शिर्डी. जरूर बद्री कदमची गोलंदाजी बघितली आपण तर प्रभावीशाली होता बद्री. पहिल्या षटकामध्ये तिथे 12 धावा आल्या होत्या. अर्थात पहिल्या 4 चेंडूमध्ये त्याने धाव येऊ दिली नव्हती. निलेश वरपेला पाहिलं आपण 2 षटकामध्ये 29, थोडा एक्सपेन्सिव्ह होता. किरण खोबरेला बघितलं काय गोलंदाजी टाकली, 5 धावा खर्च केल्या केवळ. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती किरण खोबरे.
श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूनं करेल सुरुवात. रनवेवरती आहे तो. यस, अप्पर कट जरूर आहे, गॅप मोठा आहे आणि टर्न घेतोय चेंडू. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. पहिल्या चेंडूवरती किरणला चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अर्धशतक फलकावरती लागेल. साई 11 शिर्डी 51, 2 गडी बाद. 5व्या षटकामध्ये ही कामगिरी संघानं साकारलेली आहे. तर किरण खोबरेच्या समोर वैभव जाधव. 13 वरती नाबाद आहे. इथे पॅड वरती आदळलेला आहे का चेंडू. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय तिथे आणि लेग बाईटची घोषणा पंचांकडून. एक अतिरिक्त धावे बरोबर 52. 53, माफ करा, 52 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी. चांगली गोलंदाजी नेहमीच किरण खोबरे करत असतो. खरं तर तो सुरुवातीला तो बॅटिंग ऑलराऊंडर होता, आता तो बॉलिंग ऑलराऊंडर झालेला आहे. यासो हो हो, घनश्याम घनश्याम घनश्याम. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. घनश्यामच्या याच फलंदाजीचे आम्ही दिवाने आहोत. माजी उपनगराध्यक्ष शिर्डी नगर परिषद सन्मान्य सुजित दादा गोंदकर पाटील उपस्थित आहेत. दादांचं स्वागत आहे. इथे 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 वा वा, फाईन ग्लान्स. हलकीशी कड बॅटची आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा धमाकेदार फलंदाजी. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावा 62. ठाणे महानगरपालिकेचे गटनेते विरोधी पक्षनेते सन्माननीय नजीबभाई मुल्ला यांच्याकडून 5,000 रुपयाची घोषणा करण्यात आलेली. घनश्याम सोनेजी अर्धशतकाच्या दिशेने 34 वरती नाबाद, मात्र 12 चेंडूंमध्ये. आज प्रेक्षकांना वेड लावले घनश्यामने. किरण खोबरेवरती हल्ला चढवलाय. परत एकदा वा वा वा, काय फटका. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, हात आणि डोळे यांचं सुंदर मिलन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी आपल्या माता भगिनी इथे मॅच बघायला आलेल्या आहेत. मी उजव्या बाजूच्या गॅलरीमध्ये जी स्पेशल महिलांसाठी गॅलरी आहे तिथे बसलेले प्रेक्षक, त्यांना विनंती करतो आपण सर्वांनी बाजूच्या गॅलरीमध्ये जाऊन बसा. यस, माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय सुजित दादा गोंदकर पाटील यांच्याकडून पप्पू सोनेजीच्या विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांनाही कॉन्फिडन्स आहे की पप्पूची विकेट काढणं एवढं सोपं काम नाही आहे. तर रेफरल कॉल असेल इथे. फलकावरती 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. घनश्याम सोनेजीनं आज काय खेळ केलेला आहे. 14 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान दिले. 5 षटकांचा खेळ संपलेल्या अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. खरं तर अनेक फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. अनेक लोक श्री साईबाबांच्या प्रेमात पडतात, अनेक लोक शिर्डी शहराच्या प्रेमात पडतात, अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्पर्धेच्या प्रेमात पडतात. आम्ही मात्र घनश्याम सोनेजीच्या बॅटिंगच्या प्रेमात पडलेलो आहे. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे त्या डावातले. स्ट्राईक एंड वरती वैभव. अंपायर्स यस 2 मिनिट राहिलेले आहेत, त्यामुळं 1 ओव्हर टाकायची काही प्रॉब्लेम नाहीये. कंटिन्यू. शेवटचं षटक साईबाबा मंदिराच्या बाजूने. हो हो हो, वा वा वा,
किती वेळा डोळे चोळणार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. डोळे चोळायला लावणारा षटकार. आणि किती वेळा डोळे चोळणार. आज जे अफलातून फटके घनश्यामने खेळलेत, वैभवने खेळलेत, वाकई लाजवाब. फलकावरती धावा 74, 2 बाद 74. या दोघांमध्ये 19 चेंडूमध्ये 45 धावांची भागीदारी, मोठी भागीदारी. शेवटचे 5 चेंडू अश्विन कोलते. परत एकदा, वाह, परत एकदा, पुन्हा एकदा. एक ही दिल है कितनी बार जीतोगे. पुन्हा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. वैभव जाधव इन ऍक्शन. थोडा शांत होता, आता कोसळतोय, बरसतोय. कमालीची फलंदाजी. 11 चेंडूमध्ये 25 धावा. मागच्या 9 चेंडूमध्ये त्यानं बनवलेल्या होत्या 13 धावा आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये बनवल्यात 12 धावा. गिअर बदललेला आहे त्याने. फियाट होती त्याच्याकडे, आता ऑल्वो झालेली आहे. फेरारीची चाकं बसवलेत त्याने स्कोरला. परत एकदा. मात्र इथे एक क्षेत्ररक्षक समोर आहे. एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घ्यायची आहे. थ्रो खराब आहे. 2 धावा पूर्ण होतील. फलकावर 80-82. साई 11 शिर्डी 82, लॉस ऑफ 2. घनश्याम सोनेजी आणि वैभव जाधव बरसतायत, कोसळतायत. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती घनश्याम सोनेजी. सगळ्यांचे डोळे त्याच्या अर्धशतकाकडे लागलेले आहेत, परंतु किती स्ट्राईक मिळते त्याला तेही महत्वाचं आहे. एका बाजूनं हो खांडून काढावा लागला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. 1 धाव जरूर येईल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 83 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी. अत्यंत सुंदर फलंदाजी, लाजवाब फलंदाजी, डोळे दिपवणारी फलंदाजी, डोळे तृप्त करणारी फलंदाजी, डोळे चोळायला लावणारी फलंदाजी. 83 धावा, 2 गडी बाद. हो, नो कनेक्शन. खालची कड लागलेली आहे. 1च धाव प्राप्त होऊ शकते. अर्धशतक दूर राहील घनश्याम सोनेजी पासून. मात्र 84 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी. एक फायटिंग स्कोअर स्टँड झालाय असं म्हणावं लागेल. आता मी म्हणणार नाही की हा स्कोअर एकदम मोठा आहे, एकदम मजबूत आहे, कारण कॉमेंटेटर्सनी कधीच असं सांगायचं नसतं का आता भरपूर स्कोअर झालेला आहे आणि आता तुम्हाला कोणी पराभूत करू शकत नाही. हे कॉमेंटेटरनी बोलायचंच नसतं. जरी तशी परिस्थिती असेल तरी बोलायचं नसतं, कारण मैदानामध्ये कधी तुमचे शब्द खोटे होतील हे सांगू शकत नाही. यस, नो कनेक्शन. मिस टाइम शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव, 2 धावा आणि 6 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होतोय. 86 धावा. साई 11 शिर्डी 2 गड्याच्या मोबदल्यात 87 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी फैसल 11 संघासमोर, जे साई 11 शिर्डी संघाने ठेवलेलं आहे. अमोल डुबे आज शून्यावरती बाद झाला होता, मात्र घनश्याम सोनेजीने उन्हे बिलकुल जाणू दिली नाही. 15 चेंडू 41. किरण भागत आज लवकर बाद झाला. सुरुवात धमाकेदार केली होती किरणनं. पहिल्या षटकामध्ये 2 छक्के टाकले होते, तिथेच तो बाद झाला. पण वैभव जाधव नॉट आउट 30. 14 चेंडूमध्ये 30 धावांची खेळी आणि त्यामुळं 86 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजीमध्ये बघायचं किरण खोबरेचं पहिलं षटक निश्चित चांगलं होतं. 5 धावा आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये 20 खर्च केल्या. शेवटी तोही एक्सपेन्सिव्ह राहिला. बद्री कदम एक्सपेन्सिव्ह, एका षटकामध्ये 12. निलेश वरपे सुद्धा महागडा, 2 षटकामध्ये 29. अश्विन कोलतेनं देखील शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 खर्च केलेले आहेत. एकूण 86 धावा, 2 गडी बाद. साई 11 शिर्डी विजयासाठी 87 धावांचं आव्हान. 36 चेंडू आणि 87 धावा. काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा घेतला जाईल समालोचन कक्षातून आणि आपल्यापर्यंत बित्तम बातमी पोहोचवली जाईल. मी स्वागत करतो शाहरुख पठाण सरांचं. थँक्यू.
चला साई 11 शिर्डी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. धन्यवाद सन्माननीय नरेशजी ढोंबे सरांना आपण अगोदर ऐकलं. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आज 6व्या पर्वामध्ये आणि 4था दिवस आज या क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी संपन्न होतोय. एक महत्वपूर्ण मॅच जिथे बी ग्रुप मध्ये आता कॉलबॅक मध्ये आलेले बी ग्रुप मध्ये खेळणारे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला खेळताना बघायला मिळतात. एका बाजूला फैजल 11 आणि दुसऱ्या बाजूला साई 11 शिर्डी. चला साई 11 टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा, कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घेणं गरजेचं आहे. दोन सलामीवीर फैजल 11 आपले दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून देणं गरजेचं आहे. एक दमदार शानदार आयोजन आपल्याला स्पर्धेचं बघायला मिळतंय. एक प्रभावी नियोजन आणि पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पर्वणी ठरलेली स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याने डोक्यावर घेतलेली स्पर्धा आज शिर्डी प्रीमियर लीग 4थ्या दिवसामध्ये आणि त्यातले एक जबरदस्त मॅच. पहिल्या डावामध्ये खूप जबरदस्त बॅटिंग, अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली घनश्याम सोनीजी यांची. त्यांच्या जोडीला शेवटच्या क्षणी उपयुक्त धावा वैभव जाधव यांनी देखील बनवल्या आणि निर्धारित 6 ओव्हरमध्ये साई 11 शिर्डी या संघाने धावा बनवलेल्या आहेत 86 धावा आणि 87 धाव्यांचं टार्गेट या मॅचला जिंकण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. या 87 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला निश्चितच आता बघायला मिळेल. मॅच ऑफिशियल्स राजू डावकर सर आणि संतोष भालेराव सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि हे सुंदर अशी मैदानाची दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. 7S लाईव्हच्या माध्यमातून ड्रोनच्या सहाय्याने टिपलेली ही विहंगम दृश्य आणि ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नजीम मुल्ला साहेब हे देखील या सामन्यांचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्याही माध्यमातून अनेक क्रीडा स्पर्धा आपल्याला सातत्याने बघायला मिळत असतात ठाणे परिसरामध्ये आणि त्यांचंही आम्ही युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करू. तर आघाडीची जोडी देखील दाखल झाली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 87 धाव्यांचं टार्गेट आहे. 36 चेंडू आणि 87 धावा, 2 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार श्री डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला 2 लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आणि संघ मालकासाठी बुलेट या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. नगर अध्यक्षा सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात आणि उपनगर अध्यक्ष अभयराजे शेळके पाटील संघ मालकाला स्प्लेंडर बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाईल. तृतीय क्रमांकासाठी 71,000 भावी नगर अध्यक्ष दत्तात्रेय छोटे बापू गोविंदराव खोते पाटील आणि चेअरमन यांच्या वतीने विठ्ठलरावजी पवार साहेबांच्या वतीने 71,000 रुपयांचं पारितोषिक आणि संघ मालकाला इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 सतीश नंदूभाऊ गोंदकर पाटील नगरसेवक शिर्डी नगर परिषद. त्याचबरोबर कैलासवासी भाऊसाहेब सखाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट श्री गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगर अध्यक्ष यांच्या वतीने 51,000 आणि संघ मालकाला इलेक्ट्रिक बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. तर जाव्यात आघाडीची जोडी सज्ज होते. बद्री कदम आणि त्यांच्या जोडीला दानिश खतीब. साजिदभाई शेख आणि हमराजभाई सय्यद संघ मालकांच्या वतीने अर्धशतकासाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आणि 3 लागोपाठच्या षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक. बद्री कदम दानिश खतीब ही आघाडीची जोडी. प्रारंभिक 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे एक प्रतिभाशाली खेळाडू अमोल दुबे पहिलं षटक घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल फुलर लेंथवर खूप चांगल्या टप्प्यावर हा चेंडू बघायला मिळाला आहे. फिल्डर मागे तैनात करण्यात आले. प्रोटेक्शन होतं मागे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. 1च्या मदतीने धावफलकाला सुरुवात. बद्री कदम यांचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, परंतु निश्चितच तिथे मिळणार नव्हती धाव, परंतु थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न निश्चितच त्या ठिकाणी केला गेलाय. 1 सिंगल येते आणि धावफलकाला इथे सुरुवात होते. 87 धावा विजयासाठी आवश्यक प्रयत्न करावे लागतील. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो डरा नहीं, जो लढा नाही और जीता वही जो डरा नाही. आणि तुम्हाला इथे जर जिंकायचं तर लढावं लागेल. या मैदानावरती 87 धावा बनवाव्या लागतील.
ऑफस्टमच्या बाहेर ठेवला होता. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर असल्या कारणे पंचांनी मात्र इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 2 धावा. यावेळेस देखील टप्पा पडला. बॉल वळण घेतोय आणि अजून फलंदाजापासून दूर गेला. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला अमोल दुबे यांनी. खूप चांगली लाईन इकडे बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अमोल दुबे यांना आपण बघू शकता बॅटिंगमध्ये प्रभाव टाकू शकले नाही. 0 धावसंख्येवर जरी बाद झाले असले परंतु बॉलिंगमध्ये प्रभाव टाकावा लागेल. परत एकदा चांगला बॉल. यावेळेस देखील समोरून वळवलाय बॉल आणि इथे जर आपण बघितलं तर हा चेंडू देखील निर्धावालाय. अमोल दुबेचा हा चेंडू देखील एवढा वळाला की दानिश खतीबलाही नाही कळाला. हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 धावा अमोल दुबे या ठिकाणी खर्च करतायत. चार चेंडूंमध्ये 2 धावा. अमोल दुबे यांचं कौतुक करावं लागेल. अतिशय अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत अमोलच्या माध्यमातून. यावेळेस बॅटची कड घेतली आहे. फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर. इथे सुद्धा धाव मिळणार नाही. आणि मित्रांनो 5 चेंडूंमध्ये अमोल दुबे फक्त 2 धावा खर्च करतायत. जबरदस्त अप्रतिम. आणि इथे अचूकता मात्र गोलंदाजीमध्ये अमोल दुबे यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि फलंदाजापासून सातत्याने तुम्ही जर बघितलं ना तर लाईन अँड लेनचा विचार जर आपण केला तर ऑफस्टमच्या बाहेर गोलंदाजी होते आणि तिकडे दानिश खतीब. आणि सातत्याने जर बघितलं तर बीट होताना पाहायला मिळत आहे. त्यावेळेस पुढे टाकला होता, वेगात टाकला होता आणि यावेळेस मात्र फुलर लेंथवरचा चेंडू. तिकडे मात्र तोही चेंडू डॉट आलेला आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 87 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 2 धावा. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अनप्लेबल डिलिव्हरी. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा अमोल दुबे यांनी खर्च केले आणि मॅच आली आता 30 चेंडूंमध्ये 85 धावा. युवा शिर्डी ग्रामस्थांचे हे आयोजन आणि शिर्डी प्रीमियर लीग पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील मोठी गर्दी आहे. आपण सेव्हरस लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल, प्रेक्षकांची तोबा गर्दी आज या स्पर्धेमध्ये झाली आहे. कारण आजचा दिवस फार महत्वाचा आहे. एकूण 6 संघ कॉलबॅक मध्ये आलेले आहेत आणि त्या 6 संघांमधून 2 संघ जाणार आहेत सुपर 8 मध्ये. या अगोदर जर आपण बघितलं तर ए ग्रुप मधून आपल्याला एक संघ सुपर 8 गाठताना बघायला मिळालाय. परंतु आता पाहावं लागेल बी ग्रुप मधून कोणता संघ सुपर 8 गाठणार. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅचेस पाहाव्या लागतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला 2 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसरं षटक घेऊन राहता तालुक्यातील गणेश नगरचे घरउंडारी खेळाडू भूषण उघडे यांच्या हातामध्ये दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. परंतु स्ट्रायकर एंडकडे आपण बघू शकतो बद्री कदम हे स्ट्रायकर एंडकडे आपल्याला बघायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल खेळले होते बद्री कदम, परंतु दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल खेळण्यासाठी ते आता स्ट्रायकर एंडकडे येत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर 2 धावा. थोडासा दबाव टाकलाय प्रतिस्पर्धी संघावर, फलंदाजांवर थोडासा दबाव पहिल्या ओव्हरमध्ये अमोल दुबे यांनी टाकलाय. भूषण उघडे आखूट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत गोलंदाजांनी फलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले, आगेकूच केली गोलंदाजांनी आतापर्यंत. त्यामुळे गोलंदाजांचं कौतुक करावंच लागेल. फलंदाजांना सुद्धा प्रत्युत्तर द्यावं लागेल. या मॅचला जिंकायचंय तर 87 बनवाव्याच लागतील. यावेळेस खराब लाईन. यावेळेस पंचांनी हात खोललेले आहेत. व्हाईट बॉल्स इशारा इकडे देण्यात. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या जर आपण बघितली तर 3 धावा धावफलकावर नोंदवल्या गेलेल्या आहेत. वैजापूरवरून देखील बरेचसे क्रीडा रसिक या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आपण बघू शकतो योगेश कानवडे, युवराज गुंजाळ, नवनाथ हडवळे, सुनील नवले, तेजस दिघे सर्व सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत अनेक प्रेक्षक देखील आमचे मारुतीराव देखील आहेत. चांगला बॉल. बॅट तर वेगात फिरवली परंतु कनेक्शन नाही झालं बॅट आणि बॉलमध्ये. भूषण उघडे यावेळेस चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना बघायला मिळाले. तुम्ही जर बघितलं ना तर बॉलच्या लाईनमध्ये येऊन तुम्हाला खेळावं लागेल. तुम्हाला फ्रंट पायांची हालचाल देखील इकडे करावी लागणार आहे. ते बघायला मिळालं नाही. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं अमोल दुबे यांनी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि बॉलच्या लाईनमध्ये आले नव्हते. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. सुहास खुळे हे देखील आपल्या स्क्रीनवर आहेत. गौरव शिंदे यांनी आपण पाहू शकता.
7 लाईव्हच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट यावेळेस पर्याय निवडलाय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने आक्रमण. बद्री कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. आलाय षटकार शेरन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिला षटकार आला. चेंडू खराब नव्हता. तुम्ही जर बघितलं तर बॉलच्या लाईन मध्ये यावेळेस आले होते. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. मनगटी फटका इकडे बघायला मिळाला. अगदी झटपट खेळलेला हा स्ट्रोक आणि तिकडे 6 धावा बद्री कदम या ठिकाणी प्राप्त करतायत. भूषणच्या विरुद्ध आक्रमण. यावेळेस मात्र भूषणने केले पुनरागमन. प्रचंड वेगात पुढे टाकलाय बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आलाय आणि एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये लेग बाईसच्या मदतीने मिळणार आहे. भूषण उघडेने टाकलेल्या बॉलने बद्री कदमचे चरण स्पर्श केले होते. इतका वेगात आणि अगदी पायांवर टाकलेला बॉल. परफेक्ट यॉर्कर तिकडे आपल्याला बघायला मिळाला. एक लेग बाईसची सिंगल प्राप्त होईल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे जात असताना 10 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आजचा दिवस महत्वाचा आहे कारण या अगोदर तुम्ही ज्या चुका केल्या त्या सुधारवण्याची संधी तुम्हाला आहे. या अगोदर 6 संघ कॉलबॅक मध्ये इथपर्यंत आलेले आहेत आणि त्या 6 संघांमधून 2 संघ जाणार आहेत सुपर 8 मध्ये. सुनील खर्डे, अक्षय रोकडे, सागर रेवाळे देखील उपस्थित आहेत. ही सर्वच क्रीडा रसिक मंडळी त्यांच्या सोबत आहेत. सर्वांचं स्वागत. यावेळेस बाहेर जाणारा बॉल ओव्हर द कव्हर. खाली क्षेत्र निवडलं आणि खाली क्षेत्रामध्ये दानिश खतीब यांनी ठोकलाय एक शानदार सदाबहार चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेस मेरिट वर खेळले आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉलला खेळलं जात आहे. 4 धावा तिकडे प्राप्त केल्या जात आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. फुलर लेंथ वरचा बॉल मिड विकेट मध्ये खेळलाय. फिल्डर येथील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपतोय. 2 ओव्हर नंतर 15. शेवटचे 24 बॉल आणि पाहिजेत 72 धावा. 24 बॉल मध्ये 72. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. धावफलकावर 15 धावा 2 ओव्हर संपलेल्या आहेत. बघू शकतो आपण ज्येष्ठांसोबत तरुण मंडळी मोठ्या संख्येने आली आहे. महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर 15 धावा. तिसरं षटक घेऊन अमोल दुबे. लोवर फुल टॉस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहेत बॉलवर मिड विकेट वरून. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होणार नाही. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल आणि 16 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक आपण जर बघितला तर 7 लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला दाखवला जातोय. सर्वांचं स्वागत असणारे प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर घेऊन गेलेले आहेत. प्रेक्षकांनी या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत असणार आहे. अमोल डुबे तयार होतील तर समोर आहेत बद्री कदम. स्ट्रोक चांगलाय. यावेळेचा बॉल उडवलाय आणि फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बद्री कदमचा तडाखा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. फेअर डिलिव्हरी आणि त्यावर हा षटकार आलेला आहे. 6 धावा मिळत आहेत. बघू शकतो आपण 7 लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस चेंडू बद्री कदम कुठे सोडणार. बॉलला सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवून दिलंय. 6 धावा प्राप्त केल्या. धावफलकावर 22 धावा. प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि ते द्यावंच लागेल. प्रतिकार तुम्हाला या 87 धाव्यांचा करावाच लागणार आहे. कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यात जर मार्ग असेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी स्वतः बनवेल. हे मात्र इकडे फलंदाजांना सांगून द्यावं लागेल. 22 बॉलमध्ये 65ची अजून गरज. 22 बॉल बाकी आहेत. 65 धावा पाहिजेत. आपण बघू शकतो प्रेक्षक गॅलरीमधून अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
सर्वांचं स्वागत. आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वपूर्ण मॅच आणि एक जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे, जिथे पहिल्या डावामध्ये 86 बनवल्या, दुसऱ्या डावामध्ये 87 बनवायच्यात. पहिल्या डावामध्ये आपण बघितलं घनश्याम सोनेजी यांची जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. घनश्याम सोनेजी यांनी पहिल्या डावात बॉलला मारून मारून लाल केलं. आता दुसऱ्या डावामध्ये पाहावं लागेल काय घडतंय. आता 22 बॉल बाकी आहेत आणि या 22 बॉलमध्ये 65 धाव्यांची गरज आहे. इकडे फलंदाजांना देखील या धावा बनवण्यासाठी सकारात्मक विचार घेऊन तुम्हाला खेळावं लागेल, पॉझिटिव्ह इंटेंटनं तुम्हाला खेळावं लागेल. या धावा आम्ही बनवू शकतो या उद्देशाने तुम्हाला खेळावं लागणार आहे आणि ते गरजेचं आहे, कारण पराभव सर्वात अगोदर मनात होतो, त्यानंतर तो रणांगणात होतो. त्यामुळे मनात विजय मिळवणं फार गरजेचं आहे. तुम्ही मनात जर विजय मिळवला तर मग रणांगण तुम्ही आपोआप जिंकू शकता आणि तोच प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला करायचा. उडवलाय बॉल, समोरच्या दिशेने फेकून दिलाय, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये मिळाला आणि बद्री कदम यांनी या बॉलला सरळ आउट ऑफ द प्लॉट फेकून दिलंय. 7 चेंडूंमध्ये 19. बद्री कदम नाबाद. चेअरमन सन्माननीय तानाजी अण्णा गोंदकर साहेबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं स्वागत आणि विनंती राहील, साहेब आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. तानाजी गोंदकर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत, आपण मुख्य मंचावर यावं ही विनंती आहे. तर आता 21 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 21 चेंडूंमध्ये 59 प्रतिकार केला जातोय, 87 धाव्यांचा प्रतिकार केला जातोय. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार अमोल दुबे यांच्या विरुद्ध आक्रमण या ओव्हरमध्ये करण्यात आलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 2च दिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध आक्रमण. यावेळेचा बॉल एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला एकटा सोडून बॉल निघून गेलाय. टाटा बाय बाय करत चौकारासाठी. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. बद्री कदम आपल्या मनगटातला दम दाखवतोय. परत एकदा एक चांगला स्ट्रोक समोर खेळलाय आणि यावेळेचा बॉल देखील बिटवीन द गॅप आणि सरळ सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस कमी उंचीचा हा षटकार, फ्लॅट 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराइज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या ओव्हरमध्ये अमोल दुबे यांच्या विरुद्धच आक्रमण केलंय. धावा 38, 19 बॉलमध्ये 49. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक 19 चेंडूंमध्ये अजूनही 49 धाव्यांची गरज. परत एकदा फुल टॉस, बॅटची एज आणि बॉल सरळ निघाला लॉंग स्टॉप मध्ये आणि हा बॉल देखील सरळ सीमारेषा क्लिअर करतोय. या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फैसल 11 संघाची धावसंख्या 42 धावा. आता शेवटचे बॉल 18 आहेत आणि 45 धाव्यांची गरज आहे. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. फलंदाजी करणाऱ्या संघाने 87 बनवत असताना 3 ओव्हरमध्ये 42 बनवल्यात आणि जमेची बाजू काय तर आतापर्यंत विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. बद्री कदम चांगली बॅटिंग करतायत. त्यांनी 10 चेंडूंमध्ये 33, 8 चेंडूंमध्ये 6. दानिश खतीब थोडासा स्ट्रगल करतायत, परंतु बद्री कदमला त्यांनाही साथ द्यावी लागेल. पहिल्या 18 बॉलमध्ये 42 झाल्यात, अजून 18 बॉलमध्ये 45 बनवायच्यात. फैसल 11 एका बाजूला आहे तर साई 11 शिर्डी दुसऱ्या बाजूला आहे. पहिल्या डावामध्ये 86 झाल्यात, 87चा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 42 झाल्यात. अमोल दुबे यांच्या विरुद्ध मोठं आक्रमण मागच्या ओव्हरमध्ये झालं, तब्बल 27 त्यांच्या विरुद्ध आल्या. दानिश खतीब एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. आपल्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. PCC प्रवरा नगर या संघामधून त्यांनी आपली क्रिकेटची कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु आज या शिर्डी प्रीमियर लीग मध्ये पाहावं लागेल कशा पद्धतीने ते बॅटिंग करतायत. बॉलिंग करण्याकरिता अथर्व आलेत
बॅटिंगसाठी अरेफ शेख तलवाडा वैजापूर यांच्या वतीने बद्री कदम यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. वैजापूरवरून देखील अनेक क्रीडा रसिक आमच्यासोबत जोडलेले आहेत. हे षटक बरंचसं निर्णायक राहील अथर्वचं, कारण अथर्व या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजीतून आपला प्रभाव टाकत आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध धावा बनवणं हे फलंदाजांसमोर देखील आव्हान असणार आहे, कारण चेंडूवरून सातत्याने बोटं फिरवण्याची त्यांची ती क्षमता आहे आणि अचूकता जी आहे गोलंदाजीमध्ये ते सातत्याने दाखवत असतात. यावेळेस देखील क्लीन बोल्ड, चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. यावेळेस जर आपण बघितलं तर दानिश खतीब यांनी यष्ट्या दाखवल्यात आणि अथर्व यांनी त्या वाकवल्यात. ब्रेक थ्रू मिळून दिलाय. पहिला धक्का, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत पहिली विकेट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय प्रवीण भाऊ शेजबळ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीण भाऊ शेजबळ साहेबांचं मनापासून स्वागत. पहिली विकेट आली आहे. फलंदाज दानिश खतीब यांना परतावं लागतंय, तर नवीन फलंदाज संघाचे आयकॉन किरण खोबरे आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतील. परंतु समोर आहेत अथर्व. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलची वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. बॅकफुट वरून हा स्ट्रोक खेळलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. किरण खोबरेनं चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षक देखील मनमुराद या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण मॅच कधी फलंदाजांकडे तर कधी गोलंदाजांकडे जाताना पाहायला मिळते. परत एकदा खराब लाईन. यावेळेस जागा बनवली आणि बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली आहे. किरण खोबरे यांनी लागोपाठचे 2 षटकार या ठिकाणी ठोकलेत. आल्याबरोबर 2 षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 2 चेंडू आणि 2 षटकार, तेही आल्याबरोबर. पहिल्या 2 चेंडूंवर मात्र किरण खोबरे 2 षटकार ठोकताना पाहायला मिळत आहेत. 14 बॉल आणि पाहिजे 33 धावा. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक गॅलऱ्या फुल झालेल्या आहेत. आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवर देखील. लहानगे देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. ज्येष्ठ बांधव मोठ्या संख्येने आले आहेत. महिला भगिनी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. परत एकदा यावेळेसचा बॉल, तोही प्रेक्षकांच्या भेटीला पाठवून दिलाय. किरण खोबरेचा अजून एक टोले जंग तडाखा. जहा संकट बडे वहा बाबळेश्वर के किरण खोबरे खडे. आणि ते विकेट आल्यानंतर हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 3 लागोपाठचे षटकार अथर्वच्या विरुद्ध. दानीची विकेट जरी या ओव्हरमध्ये आली असली, परंतु माझ्यावर त्या विकेटचा कुठलाही दबाव नाही. मी माझी फलंदाजी मात्र इथे करत राहणार, तेच किरण खोबरे या ठिकाणी सांगतायत. आणि आल्याबरोबर 3 षटकार. पहिले 2 चेंडू आखूड टप्प्याचे, त्यानंतर हा चेंडू फुलर लेंथवर मिळाला, तोही समोर उडवला आणि तिसऱ्या चेंडूवर देखील षटकार. धावा 60, 27 अजूनही पाहिजेत. परत एकदा लागोपाठचा 4था षटकार किरण खोबरेच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. 4 सिक्सेस इन अ रो. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 4 चेंडू आणि 4 लागोपाठचे षटकार किरण खोबरे खेळतायत आणि 4 ओव्हर नंतर धावा देखील 66 होत आहेत. आता 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. फैसल 11 टीम आता जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीला बद्री कदम यांनी अमोलच्या विरुद्ध 27 घेतला. या ओव्हर मध्ये देखील भरपूर धावा आल्या आणि आता सामना कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. आता 12 बॉल मध्ये पाहिजेत 21 धावा. 66 बनवलेल्या आहेत.
12 चेंडूंमध्ये 21. गोलंदाजांना देखील इथे पुनरागमन करण्याची आवश्यकता. विकेट शोधाव्या लागतील, निर्धाव चेंडूंकडे जावं लागेल आणि त्यासाठी आता कोणत्या गोलंदाजाला पाचारण करण्यात येईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. बघूयात काय घडामोडी घडतायत. मॅच अजून संपलेली नाहीये. बारा बॉल मध्ये 21. 4 ओव्हर मध्ये 66 झालेले आहेत. 12 बॉल बाकी आहेत. 21 ची अजून एक गरज है. बघूयात काय होत है. किनारों पर तो सिर्फ शुरुआत होती है. तमन्ना रखो समंदर के गहराइयों को छूने की. जिंदगी बड़ी अजीब होती है, कभी हार तो कभी जीत होती है. परंतु तुम्हाला तुमचा इरादा मात्र या ठिकाणी दाखवावा लागेल. 12 बॉल बाकी आहेत आणि 21 ची गरज. पाहूयात आता बॉलिंग ट्रॅकवर मला वाटतं श्याम त्र्यंबके यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येईल. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये ही सर्व दृश्य जे किरण खोबरेच्या बॅटमधून आलेले षटकार ते आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे पहिले 2 चेंडू जे मिळाले किरणला ते हाफ ट्रॅगर मिळाले, त्यावर पुल करत 2 षटकार, त्यानंतर फुलर लेंथवर मिळाले आणि त्यानंतर जर बघितलं तर 2 षटकार त्यावरही आलेत. ज्येष्ठ मंडळी सामन्यांचा आनंद घेत आहेत. 12 बॉल मध्ये 21. बद्री कदम आणि हा बॉल देखील वैभव जाधव यांच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकारांची सरबत्ती. श्याम त्र्यंबक यांचे भव्य स्वागत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुनरागमन केले, कमबॅक केले श्याम त्र्यंबके यांनी. षटकारानंतर मात्र इकडे चांगलं पुनरागमन बघायला मिळालंय. 10 बॉल मध्ये अजूनही 15 पाहिजेत. साई 11 शिर्डी एका बाजूला आहे, तर फैजल 11 हा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. फाईन लेग मध्ये बॉल निघालाय. आउटफील्ड वेगवान. बॉल थांबणार नाही. बॉल सरळ सीमारेषा क्लिअर करतोय आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आता मॅचचं समीकरण 9 बॉल 11 रन. परत एकदा विकेट. यावेळेस देखील लॉंग लेगच्या दिशेने बॉलला उठवलंय आणि बद्री कदम यांनी या बॉलला देखील पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. परंतु पाहावं लागेल आता फटका कुठून अटेम्प्ट केलाय, शॉट कुठून अटेम्प्ट केलाय ते मात्र चेक केलं जाईल. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात येते. सतीजी भालेराव सर आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. बघूयात हा निर्णय काय येतोय. हा निर्णय महत्वाचा असेल कारण 9 बॉल मध्ये 11 ची गरज होती. यस, षटकार आहे कारण इम्पॅक्ट जो आहे तो स्टंपच्या पुढे होता. बघूयात आता किरण खोबरेने या अगोदर जे 4 षटकार खेळले त्यासाठी बाबळेश्वरचे आमचे संदीप डाहळे दाजी यांच्या वतीने त्यांच्यासाठी 1100 रुपयांचं बक्षीस. हा षटकार जर आला तर मॅच येईल 8 बॉल 5. परंतु आता बघूयात आपण काय निर्णय त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येतोय. आणि आता आपण जर बघितलं ना तर 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आता वैजापूरवरून देखील बरेचसे क्रीडा रसिक या सामन्यांचा आनंद घेत असतील आणि इथे षटकार येतोय. आता मॅचचं समीकरण 8 बॉल 5 रन. बद्री कदम 14 बॉल 49 धावेवर नाबाद. 4 चेंडूंमध्ये 24. किरण खोबरे फुलर लेंथवर. बॉल मात्र बीड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधनं सीमारेषेच्या पार. चौकार आलेला आहे आणि मित्रांनो बद्री कदम यांनी अर्धशतक पूर्ण केलंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बद्री कदम साठी. साई निर्माण. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषेच्या दिशेने आणि सामना जिंकलाय. 87 धावेंचा पाठलाग पूर्ण केलाय आणि 9 विकेट्सने हा सामना या ठिकाणी फैजल 11 ने जिंकलाय. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक संघाचे संघनायक सला 5 ओव्हर मध्ये ही मॅच जिंकली आहे आणि फैजल 11 चे कॅप्टन आणि साई निर्माण श्रमिक मित्र मंडळचे कॅप्टन
बद्री कदम, किरण खोबरे काय जबरदस्त बॅटिंग केली. षटकार, 4 चेंडूंवर 4 लागोपाठ किरण खोबरे, बद्री कदमचं अर्धशतक. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजांच्या विरुद्ध मात्र हल्ले करण्यात आलेत. पहिल्या डावात जरी हल्ले झाले परंतु दुसऱ्या डावातही प्रतिहल्ले झाले आणि 9 विकेट्सने ही मॅच जिंकली. आणि विशेष म्हणजे 6 चेंडू राखत जिंकली. बद्री कदम या सामन्याचे सामनावीर. म्हणजे 87 बनवत असताना 90 बनवल्या गेल्या. 6 चेंडू राखत 9 विकेट्सने ही मॅच जिंकली फैजल 11 संघाने. चला साई निर्माण टीम कॅप्टन